नमस्कार. न्यूज परामर्श मध्ये आपले स्वागत आहे. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, एखाद्याला आपण जेव्हा मदत करतो तेव्हा आपण म्हणतो की मी त्याला बोट दिलं तर त्यांनी माझा हातच खेचला किंवा हातच पकडला. तसंच आपल्याला बाणगुळ ही वनस्पती माहिती आहे. बाणगुळ म्हणजे एखाद्या झाडाच्या, मोठ्या वृक्षाच्या आधाराने वाढणारी वेल. आणि जे बाणगुळ असतं त्या बाणगुळाची उपजीविका ही त्या झाडाच्या खोडाला जो रस असतो, जीवन रस, तो शोषून ते वाढत असतं. आणि कालांतराने ते इतकं प्रचंड वाढतं की ज्या झाडाच्या आधाराने ते वाढत असतं त्या झाडाला दुर्बळ करून टाकतं आणि मारून टाकतं. आणि बेफाम वेगाने त्याचा विस्तार होत जातो आणि ते मूळ झाड नष्ट होतं. आज आपल्या देशातल्या मुसलमानांची हीच अवस्था झालेली आहे. जेव्हा धर्माच्या आधारावर 1947 साली भारताचं विभाजन झालं आणि भारत यामध्ये हिंदू लोक राहतील आणि पाकिस्तानात मुसलमान लोक राहतील असं ठरलं गेलं होतं. आणि याला सगळ्यांनी पाठिंबा दिला होता. जिन्ना आणि महात्मा गांधी हे त्यातले प्रमुख होते. ब्रिटिशांच्या धोरणानुसार त्यांनी काम केलं आणि त्यांच्यामध्ये बहुसंख्य लोकांच्या मनात हेच होतं आणि त्यामुळे धर्माच्या आधारावर ही विभागणी झाली. हे काय झाली तर झाली, पण मग भारत हिंदू राष्ट्र म्हणून का नाही तेव्हा जाहीर झालं? पाकिस्तान हे इस्लाम कंट्री आहे हे जाहीर झालं आणि त्याप्रमाणे इस्लाम हा एकच धर्म तिथे राहिला. मग भारतातच फक्त सर्व धर्म समभाव हा का राहिला? इथे सर्व समावेशक धोरण का अवलंबलं गेलं हा एक मुद्दा आहे. त्यावेळेला अर्थात आम्ही कोणीच नव्हतो. आपले जे आई वडील, आजी आजोबा जे असतील त्यांच्याकडे सुद्धा कदाचित या प्रश्नाचं उत्तर नसेल. पण त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की आपण सेक्युलर कंट्री आहोत, पण याचं विभाजन होऊन जो पाकिस्तान झाला तो मात्र सेक्युलर नाहीये, तो कट्टर धर्मपंथी आहे. आणि भारतानेच फक्त ठेका घेतलाय सेक्युलरिझमचा. आणि जे नॉन सेक्युलर पक्ष आहेत, जे फक्त मुसलमानांचीच पाठराखण करतात, ते मात्र हातात कायम संविधान घेऊन फिरत असतात. आणि इंडिया ही सेक्युलर कंट्री आहे, इथे सर्वांना चांगली वागणूक मिळाली पाहिजे, सर्व धर्मांचा आदर राखला गेला पाहिजे असं म्हणत असतात. आणि ते मुस्लिम धार्जिणे आहे ते सांगायला नको. अर्थात हिंदू हे सहिष्णू आहेत आणि ते सर्व धर्माचा आदरही करतात हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळेच भारतामध्ये अनेक धर्माची लोक, जातीपंथाची लोक ही अजूनही सलोख्याने राहत होती. पण धर्माच्या नावावर विभाजन करून सुद्धा पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्यात आले. पाकिस्तानलाच भारतातल्या ज्या सिंधू नदी आहे त्या सिंधू नदीचं पाणी आणि त्याला ज्या 3 मुख्य नद्या मिळतात त्यांचं 80% पाणी वापरायला दिलं गेलं. त्यांना पैशाची मदतही केली गेली. का? कारण आपण सेक्युलर आहोत. आणि त्यामुळे मला असं वाटतं भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आपण म्हणतो, पण खरे तर ते पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत. कारण भारत हा देश हा पूर्वीपासून अस्तित्वात आहे. भारत देशाची नव्याने निर्मिती नाही झाली, भारताची फाळणी झाली धर्माच्या आधारावर आणि पाकिस्तान निर्माण केला गेला. त्यामुळे जिन्ना इतकेच महात्मा गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता मानले गेले पाहिजेत. असो, त्यांनी तर मानलं नाही, पण आपण मात्र असंच म्हणत आलो की भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत. असो, त्याच्याबद्दल आता काही बोलण्यात अर्थ नाहीये, त्याच्याबद्दल बोलणं इष्टही नाहीये, कारण अनेक लोक कावकाव करायला येतात त्याच्यानंतर. त्यामुळे ठीक आहे, आपले महात्मा गांधी राष्ट्रपिता आहेत, ठीक आहे. पण आज इकडचे जे मुसलमान आहेत आपल्या भारतातले, खास करून बंगालमधले, जम्मू काश्मीर मधले आणि काही प्रमाणात साऊथ मधले, हे पक्के इस्लामपंथीय आहेत. हे आता नुकत्याच झालेल्या काश्मीर मधल्या पहलगाम इथे जो हल्ला झाला, दहशतवादी हल्ला त्याला म्हणता येणार नाही, तो जिहाद, इथे जे अतिरेकी किंवा दहशतवादी आले होते त्यांनी ती बेताब व्हॅली किंवा बैसरन व्हॅली असं जे त्याला म्हणतात, पहलगाम मध्ये जी उंच डोंगरावरची जागा आहे, तिथे त्यांनी पर्यटकांना वेठीला धरलं आणि त्यांना त्यांची जात म्हणजे धर्म विचारून ते जेव्हा हिंदू धर्मीय आहेत असं समजल्यावर
आणि तुम्हाला माहितीये पुरुषांची ते हिंदू धर्मीय असल्याची खात्री कशा प्रकारे वाईट पद्धतीने विकृत पद्धतीने पटवली गेली आणि त्यांना मारण्यात आलं त्यांच्या कुटुंबियांच्या समोर. आणि असाही त्यांनी संदेश दिला मृतांच्या नातेवाईकांसमोर की जा मोदींना जाऊन सांगा की आम्ही हेही करू शकतो आणि तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही. आणि अशा प्रकारे 28 लोकांचा जीव त्यांना गमवावा लागला पर्यटकांना. त्यातले 2 परदेशी होते, बाकी 26 ते हिंदू होते. महाराष्ट्रातले सुद्धा 3 फॅमिली म्हणजे महाराष्ट्रातले 4-5 लोक या दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. त्याच्यानंतर हा जिहादी हल्ला म्हणायला पूर्ण वाव आहे. हा दहशतवादी हल्ला नाहीये, कारण त्यांनी तिकडच्या सामान्य नागरिकांना मारलं नाही. अर्थात याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक किंवा तिकडचे स्थानिक पोलीस, आर्मी हे कोणीही उपलब्ध नव्हते आणि याचाच फायदा घेतला गेला. म्हणजे हे जाणून बुजून योजनाबद्ध कारवाई ही केली गेली की इथे पर्यटक या सीझनला येतात आणि इथे त्यांचं संरक्षण करण्यासाठी आर्मी नाही, लोकल पोलीस नाही, त्यामुळे त्यांना मारणं सहज शक्य आहे. हा सिक्युरिटी मधला एक मोठा लॅप्स आहे आणि त्याच्यामुळे हिंदूंची हत्या झाली. अर्थात याची गंभीर दखल स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, सुरक्षा विषयक सल्लागार अजित डोवाल, तिन्ही सेना दलांचे सैन्य प्रमुख यांनी घेतलेली आहे. आणि या हल्ल्याला प्रत्युत्तर आपल्या देशाकडून दिलं जाणार आहे. आता ते नेमकं कसं, कधी, केव्हा, कुठे दिलं जाणार आहे हे मात्र माहित नाहीये आणि ते माहित नसणं हेच योग्य आहे, कारण अशी माहिती जर सोशल मीडियावर उपलब्ध झाली तर शत्रू राष्ट्राला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि आपल्या लष्कराला मोदी साहेबांनी पूर्ण सूट दिलेली आहे की दिवस, काळ, वेळ, जागा तुम्ही निवडा, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. जी 70 वर्षामध्ये लष्कराला कधी फ्री हँड मिळाला नव्हता तो आता या काळात मिळालेला आहे. याचा बदला घेतला जाईल. पण मला असं वाटतं की पाकिस्तानचा मुकाबला करणं फार सोपं आहे, पण आपल्या देशामध्ये अस्तनीतले निखारे आहेत त्यांच्यापासून हिंदूंचा बचाव करणं हे जास्त कठीण आहे. याचं उदाहरण आपल्याला माहितीच आहे की रॉबर्ट वाद्रा यांनी या हल्ल्यानंतर असं विधान केलं की जोपर्यंत तुम्ही हिंदू मुस्लिम असं करत राहणार, धर्माच्या नावावर काही विधान करत राहणार, तोपर्यंत हे असंच होत राहणार. तर धर्माच्या नावावर हिंदूंनी तर काही केलेलं नाहीये, त्यांनी धर्म विचारून मारलेला आहे आणि हेच त्या मृतांच्या नातेवाईकांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अशी विधानं रॉबर्ट वाद्रा का करतो? त्याच्या हल्ल्याचा निषेध तर त्यांनी केलेलाच नाहीये, पण हे एक विधान केलं. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी काय केलं? हल्ल्याचा निषेध फारच दुसरी गोष्ट आहे. त्यांनी बरं तुम्हाला नाही निषेध करायचा तर गप्पा तरी बसा नो, पण त्यांनी काय केलं? तातडीने तिकडचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना पर्सनल मेसेज पाठवला आणि सांगितलं की या गोळीबारामध्ये जे पुण्याचे नागरिक जखमी झालेत किंवा विस्थापित झालेत त्यांची तुम्ही काळजी घेतलीत याबद्दल मी आभारी, आणि त्यांची अशीच काळजी घेऊन त्यांना सुरक्षितरित्या महाराष्ट्रात पाठवा. आता हा गोळीबार नव्हता, हा हल्ला होता आणि फक्त पुण्यातले किंवा महाराष्ट्रातलेच लोक मारले गेले नाहीयेत. टोटल 28 पैकी 26 जे मारले गेले ते वेगवेगळ्या राज्यातून आलेले होते आणि ते हिंदू होते. त्यामुळे प्रथम याचा निषेध व्हायला हवा होता, तो झाला नाही. पण असं त्यांनी ट्विट केलं, यातून त्यांची हिंदू लोकांबद्दल काय आस्था आहे, काय भावना आहे हे आपल्याला समजतं. त्यांच्या पिताश्रींनी तर आणखीनच त्याच्यावर कडी केली. ते पुण्यामध्ये त्या काही कुटुंबियांना भेटून आले जे या हल्ल्यामध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे, आणि त्याच्यानंतर त्यांना भेटून ते परत येत असताना जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हा हल्ला झाला बरोबर आहे, पण तो धर्माच्या नावावर झाला आणि हिंदूंनाच टार्गेट केलं गेलं असं काही मला माहिती नाही. ती माहिती मी काही खात्रीशीर देऊ शकत नाही. तरी पत्रकारांनी सांगितलं की ते नातेवाईकच असं बोलतायत आणि सगळ्या लोकांचं हेच म्हणणं आहे. तर ते म्हणतात मग जर त्यांनी हिंदूंनाच मारायचं होतं त्यांना, मग महिलांना का सोडलं, लहान मुलांना का सोडलं? म्हणजे यातून शरद पवारांना काय सांगायचं की ती सहिष्णू आहेत, त्यांनी हिंदू पुरुषांना फक्त मारलं, महिलांना नाही मारलं, पालकांना नाही मारलं, ते किती चांगली लोक आहेत असंच त्यांना त्याच्यातून प्रतीत करायचं असं वाटतंय. या लोकांबद्दल इतका संताप आणि चीड येते. त्यातल्या त्यात गिरीश महाजन यांनी शरद पवारांना
भाजपातल्या एका तरी नेत्याने ही हिंमत दाखवली, त्याबद्दल खरोखर बरं वाटतं की अजून त्यांच्यात हिंदुत्व शिल्लक आहे. त्याच्यानंतर आपले अतुल कुलकर्णी आणि अवधूत सर हे तातडीने जम्मू काश्मीरला गेले आणि त्यांनी सांगितलं, बघा इकडचे जे रहिवासी आहेत किंवा घोडेवाले आहेत, हॉटेलवाले, त्यांना हिंदूंबद्दल किती चांगले भावना आहे बघा, त्यांनी आमचं किती चांगलं स्वागत केलं. मग आपण आता काश्मीरवर का बहिष्कार टाकायचा? आपण तर मोठ्या मोठ्या संख्येने इथे आलं पाहिजे. अवधूत सर असं पण म्हणाले की आपण त्यांना असं सांगूया की तुम्ही आमचे 5 मारलेत तर आम्ही 50 लोक पर्यटक म्हणून येतो. कोणाच्या जीवावर तुम्ही हे बोलता? या हल्ल्यामध्ये ज्या लोकांचे नातेवाईक मृत्युमुखी पडले, अशा महाराष्ट्रातल्या फॅमिलीजना तरी तुम्ही भेटायला गेलात तो आणि तुम्ही ट्रिप काढणार कोणाच्या जोरावर? त्यांच्या सुरक्षेची काळजी तुम्ही घेणार आहात? उद्या दहशतवादी आले हिंदू म्हणून मारायला तर तुम्ही छातीचा कोट करून उभे राहणार आहात? तुम्ही गेला असाल संरक्षणात, तुमची ट्रिप कदाचित स्पॉन्सर्ड असेल म्हणून तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून ते व्हायरल करताय, पण ह्याच्यातून तुम्ही तुमची इमेज निर्माण करताय. हिंदूंच्या मनात, मराठी लोकांच्या मनात तुमची जी प्रतिमा आहे ना, ती तुम्ही फार धुळीला मिळवताय. हे तुम्हाला समजत नाहीये का? 4 मिळणाऱ्या पैशांवर किंवा पब्लिसिटीवर तुम्ही एवढे का अधीर आहात हे तुमचंच तुम्हाला माहिती. आता तुम्ही असं म्हणाला, मला काही पैसे मिळाले नाहीत, आम्हाला काही, मग तुम्हाला एवढा कुळ काय का त्या काश्मीरी लोकांचा आणि मुसलमानांचा? तुम्हाला हिंदूंबद्दल काही सहानुभूती नाहीये. याच्यामुळे असं कळतं की हे असतानीतले निखारे आहेत, यांचा बंदोबस्त कोण आणि कसा करणार? पाकिस्तानशी लढणं फार सोपं आहे, त्यांच्यावर आपण 4 हल्ले करून त्यांना गप्प बसू शकतो, पण इकडे जे लोक आहेत जे हिंदूंबद्दलच ज्यांना काही सहानुभूती नाहीये, त्यांचं काय करणार? जगभरातून त्याचा निषेध होतोय, पण आपल्याच देशातले लोक आपल्याच देशातल्या लोकांच्या विरोधात बोलतायत आणि सांगतायत तिकडे पर्यटन वाढवावं. पण याला चपराक ओमर अब्दुल्ला यांनीच दिलेली आहे. 85 पर्यटन स्थळं जी काश्मीरमध्ये, त्याच्यापैकी 50 पर्यटन स्थळं ही त्यांच्याच सरकारने बंद करून टाकले या ग्राउंडवर की तिथे सुरक्षा व्यवस्थित नाही आणि त्यांच्याकडे पर्यटन व्यवसाय चालवायला प्रॉपर परवानाही नाहीये. आता अवधूत आणि अतुल कुलकर्णी हे त्याच्यावर काय बोलतील का? आणि आज लोकांची मनस्थिती अशी आहे का की एवढ्या गोष्टीचा मुकाबला केल्यावर अनपेक्षित हल्ला त्यांनी पाहिल्यानंतर कोणताही तिकडे पर्यटक हिंदू खास करून जाईल का? केसरी टूरनी तर आपल्या सगळ्या टूर्सही सस्पेंड केलेले आहेत तिकडे जाणाऱ्या. ते तर पहिले होते. काश्मीर जेव्हा चांगलं झालं होतं त्यावेळेला त्यांनीच सर्वात प्रथम त्यांचे जे वडील होते केसरी राजा राणी पाटील आणि केसरी पाटील हेच प्रथम काश्मीर खोऱ्यामध्ये पर्यटक घेऊन गेले होते आणि आता त्यांनीच आपल्या टूर या सस्पेंड केलेल्या आहेत काश्मीर मधल्या. आणि तरी अवधूत आणि अतुल सर म्हणतात की आपण काश्मीरला जाऊया. वा, काय काय विचार आहेत, आदर्श विचार आहेत. तुम्ही जा, तुम्ही राहा महिन्याने, मला रोज तिकडनं पाठवा. काय कोणी तुम्हाला किंमत देणार नाही. अमोल कोल्हे यांनी सुद्धा असं केलं की एक घटना घडली काय त्यामुळे देशाचं जेवढं नुकसान झालं तेवढ्या दहशतवाद्यांनी सुद्धा आपलं केलेलं नुकसान. त्यामुळे त्यांच्याही अमोल कोल्हे यांच्या कार्यक्रमांवर नाशिककरांनी तर बंदी घातलेली आणि त्यांनी सांगितलं आम्ही आता तुमचे प्रयोग बघणार नाही, तुम्हाला आम्ही पाठिंबाही देणार नाही. फार चांगली गोष्ट आहे. अशा लोकांवर खरंच बहिष्कार घालायला हवा, त्यांना त्यांची लायकी दाखवून द्यायला हवी. हे असतानीतले निखारे जे आहेत त्यांना आपण पोचतोय आणि ते मात्र गरळ चोखतायत. त्याच्यानंतर एक राजधर्म म्हणून युट्यूब चॅनल आहे, त्याची जी प्रमुख वार्ताहर आहे ती हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये गेली होती. वार्तांकन करायला गेली नव्हती, ती सामान्य पर्यटक म्हणून गेलेली होती. तिकडच्या लोकांच्या मनातलं जाणून घ्यायला तिने एक टॅक्सी हायर केलेली होती आणि त्या टॅक्सी ड्रायव्हरशी ती बोलत होती की हे काश्मीरमध्ये बरोबर नाही चाललं, पाकिस्तानचं काय केलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं काय झालं पहलगाम मध्ये, तर काय झालं, त्यांनी काय हिंदू लोकांना वगैरे मारलेलं नाहीये, त्यांनी 1000-2000 फुटावरून गोळीबार केला अंधाधुंद आणि त्याच्यात जे लोक मेले ते मेले. आता ते हिंदू होते त्याला काय करणार, त्यांनी हिंदू वगैरे असं म्हणून काय केलं नाही. हे एक खोटं चालवलं जाते मीडियामध्ये. तेव्हा तिने असं विचारलं, अरे ते मृतांच्या नातेवाईकांनी सांगितलं, सगळ्या सोशल मीडियावर हेच येत आहे. म्हणे हा सोशल मीडियाला काय तुम्ही जो नॅरेटिव्ह द्या तोच होणार ना, असं काही घडलेलं नाही, पहलगाम मध्ये असं काही झालेलंच नाहीये. त्याच्यानंतर दुसऱ्या एका चॅनलचा वार्ताहर वार्तांकन करायला गेला होता. त्यांनी विचारलं पाकिस्तानचा काय इलाज केला पाहिजे, तर त्यांनी सांगितलं काय पाकिस्तानचा इलाज केला पाहिजे, ते तर पॉलिटिकल इश्यू आहे. तर त्यांनी सांगितलं नाही, आपले हिंदू भारतीय हिंदू मारले गेले
आणि मग भारतीय हिंदू मारले गेले त्याच्यात आमचा काय संबंध आहे? आम्ही तर इस्लामीच आहोत ना, आणि आम्ही तर काय हॉटेलवाल्यांनी गुढीवाल्यांनी काही केलेलं नाही. मग त्यांच्याशी पाकिस्तानशी वैर आम्ही का पत्करू? तो आमचा मुद्दा नाही, आम्हाला काही बोलायचंच नाही. आणि म्हणून त्यांनी तोंड लपवली आणि कोणी त्यांच्या कॅमेऱ्यासमोर बोलायलाही तयार नव्हतं. याच्यात नाही दिसतं की आज या घटनेनंतर अजून काही वर्षांनी काश्मीर खोऱ्यामध्ये असंच नॅरेटिव्ह पसरवलं जाणार आहे की हिंदू लोकांनी याला धर्मयुद्धाचा रंग दिला, जिहाद वॉर झालं किंवा जिहादी हल्ला झाला असं त्यांनी रंग दिला. असं काहीच घडलेलं नाहीये. हा फेक नॅरेटिव्ह तिथे आज ना उद्या एस्टॅब्लिश होणारच आहे. आता मला असं वाटतं जोपर्यंत मोदी, अमित शहा, योगी, जयशंकर किंवा RSS यांचं अस्तित्व जोपर्यंत भारतामध्ये आहे तोपर्यंतच हिंदूंना काहीतरी भवितव्य फ्युचर आहे. उद्या हे लोक जर सत्तेच्या बाहेर गेले तर हिंदू लोकांचं भवितव्य काय? पाकिस्तानमध्ये मी आज सकाळीच एक चर्चा ऐकली, त्याच्यामध्ये एक न्यूज अँकर आणि एक विश्लेषक एकमेकांशी बोलत होते. त्यात ती जी अँकर होती तिने सांगितलं की जगभरामध्ये अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत, अनेक ख्रिश्चन राष्ट्र आहेत, मग एक हिंदू राष्ट्र असलं तर काय बिघडतं? पण ती म्हणते असं जेव्हा मी मत व्यक्त करते तेव्हा माझ्याच देशातले लोक मला धमक्या देतात, मला शिव्याशाप देतात. त्याच्यानंतर जो विश्लेषक होता तो म्हणाला याचं एकमेव कारण आहे की हिंदू हे युनायटेड नाहीये, त्यांच्यात एकजूट नाहीये. आज जर हा हल्ला एखाद्या हिंदूने एखाद्या मुसलमानावर, शिखावर, ख्रिश्चन लोकांवर केला असता तर जगभरातले मुसलमान, जगभरातले शीख, जगभरातले ख्रिश्चन हे एकजूट यांनी केली असती आणि पूर्ण जगभरातून हिंदू लोकांना मारण्याचा फतवा निघाला असता आणि हिंदू राष्ट्र संपवलं पाहिजे अशा घोषणा होऊन आणखीन हिंदुस्थानची परिस्थिती बिकट झाली असती. पण हिंदूंमध्ये युनिटी नाहीये. एवढा मोठा हल्ला झाला, एवढे पर्यटक निरपराध मारले गेले धर्माच्या नावावर, तरी सुद्धा हिंदू जगभरातले एकत्र आले नाहीत. त्यांनी एकत्र प्रतिकार केला नाही. ते सहिष्णू आहेत, ते फक्त आपल्यापुरतं बघतात. जोपर्यंत त्यांच्या घरापर्यंत गोष्टी येत नाहीत तोपर्यंत ते दुर्लक्ष करतात आणि म्हणून आज हिंदू हे एक्सप्लॉइट होत आहेत. आणि जोपर्यंत हिंदूंना हे समजणार नाही, जातपात विसरून फक्त धर्माच्या नावावर ते एकत्र येणार नाही तोपर्यंत हिंदूंची अवस्था अशीच होत राहणार आहे. ही चर्चा खरं तर आपल्या चॅनलवर व्हायला होती, जी मुसलमान पाकिस्तानच्या चॅनलवर होत होती, जी मी पाहिली. संपूर्ण नाही पाहिली, थोडासा भाग पाहिला आणि त्यातला बराच भाग हा आपल्या इकडच्या सोशल मीडियावर पण आलेला आहे. तुम्ही अनेकांनी तो पाहिलाही असेल. त्यामुळे अस्तंतीतले निखारे जे आहेत ना ते अतिशय वाईट आहेत. आणि मला आठवते गेल्या वर्षी आम्ही सर्वजण इथेच गेलो होतो जम्मू काश्मीरमध्ये मार्च महिन्यामध्ये साधारण. आम्ही जी टॅक्सी हायर केलेली आणि त्यावेळेला आम्ही सहज, मी आणि माझे मिस्टर त्या टॅक्सीवाल्याला बोलले, बघा मोदींमुळे इथं आता किती शांतता निर्माण झाली. काश्मीरमधला पर्यटन व्यवसाय जो बंद झाला होता, तुमची रोजीरोटी जी बंद झाली ती आता किती मिळायला लागलेली आहे. किती पर्यटक इकडे येतात, चांगले आहे ना हे. असं वातावरण आपल्या देशामध्ये पाहिजे जे इतके वर्ष नव्हतं. त्यावेळी त्या टॅक्सीवाल्याने मोदी, कोण मोदी? तर मी सांगितलं आपले पंतप्रधान. मी नाही त्यांना ओळखत, तुम्ही ओळखता त्यांना? म्हटलं मी पर्सनली नाही ओळखतो, पण या देशाची नागरिक म्हणून एवढं तर तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणतो काय मोदींनी केलंय? आम्हीच तर सगळं वाढवलंय, आम्हीच तर तुमचा आदरातिथ्य करतो म्हणून तर तुम्ही येता, त्यामुळे आम्हाला पैसे मिळतात. याच्यामध्ये मोदींचा काही श्रेय नाहीये. आणि एकंदरीत आम्हाला बोलण्यावरनं असं वाटलं की तो कट्टर भाजपा विरोधी आणि हिंदू विरोधी. अर्थात आम्ही त्याच्यानंतर आमचं कॉन्व्हर्सेशन थांबवलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्यावर बोलणंच टाळलं. पण आमच्या सुदैवाने त्याला दुसरं काहीतरी काम आलं आणि तो निघून गेला आणि आमच्याकडे दुसरा ड्रायव्हर आला जो मुस्लिमच होता, पण तो बऱ्यापैकी भाजपाला मानणारा होता, हिंदूंबद्दल आदर बाळगणारा होता. सांगायचा मुद्दा तेव्हाही आम्हाला असा अनुभव आला होता. पण अर्थात तेव्हा आम्ही जास्ती ते लक्षच दिलं नाही. आम्ही तो टॅक्सी ड्रायव्हर बदलण्याच्या विचारातच होतो, पण आमच्या सुदैवाने तो बदलला गेला. त्यामुळे तिकडचे जे काश्मीर मधले मुस्लिम आहेत त्यांचा पाकिस्तानला उघड पाठिंबा आहे. आणि ते जरी ते हिंदू लोकांच्या पर्यटनावर जो पैसा त्यांना मिळतोय त्याच्यावर ते अवलंबून आहेत. आणि म्हणूनच ते सांगतात की आमच्यावर तुम्ही अन्याय करू नका, आम्ही तुम्हाला काय केलं नाही, तुम्ही या आमच्याकडे पर्यटन करा, तुमची रोजीरोटी त्याच्यावर, आणि जर तुम्ही आला नाही तर आम्ही काही बंदूक हातात घेऊ, असंही एका न्यूज चॅनलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर हा बंदोबस्त होणं गरजेचं आहे. भारतामध्ये महाराष्ट्रात काय, बंगालमध्ये काय, दिल्लीमध्ये काय, काश्मीरमध्ये काय, जे मुसलमान आहेत
त्यांना तातडीने तुम्ही पाकिस्तानात पाठवून द्या ना. हे मोदी सरकारला करणं फार अवघड आहे आणि हे लोकही इकडून जाणार नाही. हा जेव्हा विसा बंद केला पाकिस्तानचा, त्यावेळेला पंजाबमध्येच 83,000 महिला अशा आढळल्या की ज्यांनी मुसलमानांशी लग्न केलेले पाकिस्तानातल्या, आणि त्या पाकिस्तानात राहत नाहीत, पण त्यांची मुलं मात्र पोटात घेऊन ते इकडे येतात आणि इकडे मुस्लिम धर्म त्यांनी स्वीकारला असल्यामुळे मुस्लिम पॉप्युलेशन वाढवत बसलेले आहेत आणि त्यामुळे भारताची डेमोग्राफी झपाट्याने बदलत आहे. आणि याच्यावर आळा घालणं, त्यामुळे एक देश, एक कायदा, एक इलेक्शन हे किती गरजेचं आहे हे आपल्याला आता पटायला पाहिजे सगळ्यांना, सगळ्याच लोकांना. तर मोदी सरकारपुढे आव्हानं भरपूर आहेत. त्याच्याचप्रमाणे जे मदरसे चालवले जातात धर्माच्या नावावर आणि जिथे धार्मिक शिक्षण दिलं जातं, जिकडच्या शिक्षकांना आपला सरकार पगार देतं, तेही त्वरित बंद केलं पाहिजे. तसंच सनातन धर्माचा प्रचार प्रसार होण्यासाठी शाळा कॉलेजांमधनं या विषयाचं अध्ययन अध्यापन करायला सुद्धा खुली छूट दिली पाहिजे. आणि जर तुम्ही मदरसे बंद करू शकत नसाल तर हिंदूंचं धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण करा आणि तिकडच्या शिक्षकांनाही सरकारने पगार दिला पाहिजे. हे असले उपाय करणं फार गरजेचं आहे. नाहीतर ह्याच्यामधनं हिंदू धर्म हा लोप पावण्याच्या अवस्थेला येईल आणि कालांतराने मायनॉरिटी होऊन हे जे सनातन धर्म आपण म्हणतो विश्वगुरु बनताय, ते मला वाटतं स्वप्न हे स्वप्नच राहू शकेल. त्यामुळे सगळ्या हिंदूंनी एकत्र येऊन याच्यावर उपाययोजना करून सरकारने सकारात्मक प्रतिसाद त्याला दिला पाहिजे. अर्थात विरोधी पक्षांच्या विरोधामध्ये हे कितपत शक्य होणार आहे हे मोठं क्वेश्चनेबल आहे. पण याच्यासाठी हिंदूंनी संघटित होणं, सर्व जाती धर्म विसरून एक होणं हे गरजेचं आहे. पण त्यातच मोदी सरकारने आता घोषणा केली की आताची जी जनगणना होणार आहे ती जातीनिहाय होणार आहे. कारण विरोधी पक्षाचं खास करून इंडिया अलायन्सचं पहिल्यापासून म्हणणं आहे की जातीनिहाय जनगणना आम्हाला पाहिजे. त्याचा उद्देश एकच आहे की सुप्रीम कोर्टाने जे 50% आरक्षण त्याच्यावर जाता कामा नये असा जो निर्बंध आणलाय तो त्यांना हटवायचा. आणि राहुल गांधींनी खुलेआम सांगितलेलं की ही जे हा डेटा जेव्हा आमच्या समोर येईल तेव्हा आम्ही 50%ची मर्यादाही ओलांडू. आणि याच्यात नुकसान कोण होणार आहे? खुल्या प्रवर्गाचं, हिंदू धर्माचं. त्यांना जर एवढं आरक्षण 85-80% जर मिळालं तर त्या लोकांनी कुठे जायचं? म्हणजे त्यांना साधं भवितव्य राहणारच नाही. त्यांना देश तरी सोडावा लागेल, नाही तर यांच्या दबावाखाली राहून मेरिट असून सुद्धा कमी प्रतीची नोकरी आणि कमी प्रतीचं काम करून कमी पैशात गरिबीत राहावं लागणार आहे. त्यामुळे आता तरी इलेक्शन पुरते आपण जागे झालो होतो आणि भाजपाला आपण निवडून गेलो, पण आता सतर्क कायम राहायची गरज आहे. जोपर्यंत हिंदुस्थान किंवा भारत ही हिंदू राष्ट्र म्हणून जगजाहीर होत नाही आणि ते व्हावं अशीच इच्छा आहे. आणि ती आज ना उद्या आपण हिंदू एकत्र आल्यावर होऊ अशा विश्वासाने मी आज आता इथेच थांबते आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह.